खराब रस्त्यावरून गाडी घसरली आणि गाडीवरून बापले खाली पडले. बापाच्या डोळ्या देखत चिमुकला चिरडला गेला. राज्यात कित्येक रस्त्यांवर सध्या नजर जाईल तिथं खड्डेच खड्डे पाहायला मिळतात आणि याच खड्ड्यांमध्ये लोकांचे जीवही जात आहेत. नाशिकमध्ये एकापाठोपाठ एक 5 जणांचा मृत्यू झाल्यानं राज्यभर चर्चा झाली. पण आता पिंपरी चिंचवडमध्येही अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. बालेवाडी म्हाळुंगे परिसरातील धोकादायक बनलेल्या रस्त्यावर सोमवारी एका 11 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या घटनेचा थरकाप उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. नेमकं काय घडलं समजून घेऊ. मंडळी, आधी हा धडकी भरवणारा व्हिडिओ पहा. घडलं असं की सोमवारी 17 ऑगस्टला पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे संदीप पाटोळे हे आपल्या 2 मुलांना घेऊन ट्युशनला सोडण्यासाठी निघाले होते. या वेळेला ते म्हाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटी समोरील दुर्गा कॅफे जवळून जात होते. सीसीटीव्हीत दिसत असल्याप्रमाणे ते एका आयशर ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करत होते. इथंच खराब रस्त्यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि संदीप आटोळे हे आपल्या 2 मुलांना घेऊन खाली पडले. यावेळी संदीप आटोळेंचा 11 वर्षांचा मुलगा रिषभ हा थेट ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडला. हे दृश्य पाहून क्षणात सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अगदी काही क्षणात संदीप पाटोळे उठले आणि मुलाला उचलायला गेले, पण तोपर्यंत तो गंभीर जखमी झाला होता. हा अपघात दिसताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. आयशर चालकानंही आपलं वाहन बाजूला घेत थांबवल्याचं या व्हिडिओत दिसतंय. या सगळ्या प्रकारानंतर आता पोलिसांनी काय म्हटलंय ते ऐका. काल संध्याकाळी साधारणतः 6 वाजताच्या सुमारास संदीप पाटोळे त्यांच्या 2 मुलांना घेऊन बाईकवरून त्यांना क्लासमध्ये सोडण्यासाठी निघाले होते. त्यांची बाईक या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांना मागून गाडीचा धक्का लागला, त्या टेम्पोचा आयशरचा, आणि गाडी स्लिप झाल्यानंतर गाडी पडल्यामुळे त्यांच्या मुलाच्या अंगावरून गाडी गेली. जखमी झाला गंभीर. त्यांनाही दुखापत झाली. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असता त्या मुलाला मयत घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार त्यांच्या तक्रारीवरून आपण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास आपण चालू केलेला आहे. सर, ज्या पद्धतीने सीसीटीव्ही दिसत आहे त्याच्यामध्ये ट्रकचा धक्का लागल्याचं तसं प्रथमदर्शनी दिसत नाही. ॲक्च्युली हा जो घटना जी घडलेली आहे ती रस्त्याच्या दुरावस्थेमुळे घडलेली आहे. ज्या संबंधित यंत्रणा आहेत, पुणे महानगरपालिका असेल किंवा ज्याच्यावर ही जबाबदारी येते, त्यांना या संबंधी काही तुम्ही दोषी ठरवणार आहात का? त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार? सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जे तक्रारदारांनी दिलेली आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार जे आपण म्हणताय फुटेज वगैरे ते पाहून पुढील आम्ही तपास करीत आहोत. रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल म्हणत असाल तर यापूर्वीच आपण हे सदर रस्ता खराब असल्याबाबत महानगरपालिकेला देखील पत्र दिलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही पुढील चौकशी करून कारवाई करत आहोत. या भीषण अपघाताचे थरारक दृश्य समोरच लावलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण हा व्हिडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावलेत. पण त्याच वेळेला खराब रस्त्यांच्या मुद्द्यावरून नागरिकांमध्ये संताप निर्माण झालाय. एकूणच बालेवाडी म्हाळुंगे परिसरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले महाकाय खड्डे, त्यामध्ये साचणारं पाणी वाहन चालकांसाठी मृत्यूचे सापळे बनलेत. वारंवार तक्रारी करूनही पालिका व संबंधित प्रशासनाकडून या खड्ड्यांची वेळेत डागडुजी केली जात नसल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केलाय. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.